Good morning, students. Today we are going to learn remaining part of the lesson 1.2 Androclus and the lion. Page number 8 Androclus and the lion. Androclus took the paw in his left hand. Deeply he pulled out the throat, then tearing a piece of his own clothing. The kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. तर बघा, अशा प्रकारे आपण मागच्या तासिकेला आपण पाहिलं होतं की तो सिंह जो आहे, तो सिंह त्या सिंहाला वाचवण्यासाठी सिंहाला जेव्हा अँड्रोक्लस जातो आणि तो सिंह त्या अँड्रोक्लसला काहीच करत नाही आणि म्हणून मग अँड्रोक्लस काय करतो तो बघा, मग अँड्रोक्लस टूक द पॉ म्हणजे अँड्रोक्लस काय करतो, तो सिंहाचा जो पंजा आहे पॉ इन हिज लेफ्ट हँड आपल्या डाव्या हातामध्ये पकडतो, घेतो आणि डेपली मीन्स स्किलफुली अँड क्विकली. लक्षात घ्या शब्द डेपली मीन्स स्किलफुली क्विकली, अचानक आणि कसं मोठ्या काळजीपूर्वक हुशारीने. ही पुल्ड आउट ऑफ द थ्रोन आणि त्याच्या पायामधला जो काटा आहे थ्रोन काटा तो ओढतो, त्याने ओढून काढला. अँड देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लॉथिंग आणि काय करतो मग काढल्यानंतर आपल्या अंगावर जे कपडे घातले होते त्या अंगावरचा कपड्याचा एक तुकडा तो फाडतो आणि काय करतो, फाडून तो त्याच्या जो जखमी झालेला पंजा आहे त्या जखमी झालेल्या पंजाच्या भोवताल गुंडाळून बांधतो. द काइंड मॅन बाउंड अप हिज लायन इंज्युअर्ड पॉ. टू हिज सरप्राईज अँड वंडर. लक्षात घ्या, टू हिज सरप्राईज अँड वंडर म्हणजेच काय, तर याचा अर्थ होतो कनवाळूपणे, दयाळूपणे. काय केलं, आश्चर्याने काय झालं तर द लायन देन लिक्ड हिज आर्म. आणि काय आश्चर्य, टू हिज सरप्राईज अँड वंडर, आश्चर्य काय, तर द लायन देन लिक्ड म्हणजे चाटणे, लिक्ड चाटला. तर द लायन देन लिक्ड हिज आर्म म्हणजे त्या सिंहाने त्या अँड्रोक्लसचा बाजू जी आहे, भुजाची हात आहे तो चाटला. अशा प्रकारे हात चाटला. टू ॲज इफ इट शो ग्रॅटिट्यूड, जणू काही त्याने काय आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच त्याने त्याचा हात चाटला. नेक्स्ट पॅरेग्राफ. अँड्रोक्लस रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. आणि अशा प्रकारे जेव्हा त्याची मलमपट्टी केल्यानंतर तो अँड्रोक्लस त्याला सोडून गेला नाही. तर अँड्रोक्लस रिमेंड म्हणजे त्या ठिकाणी स्टॉप म्हणजे स्टेड, थांबला, तिथंच थांबला, सोडून गेला नाही. द रिमेन विथ द लायन त्या सिंहासोबतच राहिला. टिल इट कुड वॉक अगेन आणि जोपर्यंत सिंह चालेपर्यंत तो त्या ठिकाणी अँड्रोक्लस थांबला. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. आता मग त्याला चालता फिरता येत नव्हतं, म्हणून मग काय त्या सिंहाला खाऊ काय घालायचं, म्हणून ही वूड हंट इन द फॉरेस्ट. तो काय जंगलात जाऊन शिकार करत असे आणि शिकार करून झाल्यानंतर काय ही फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. आणि अशा प्रकारे त्या असहाय्य त्या सिंहाला इकडून तिकडून शिकार करून ती शिकार
केल्यानंतर ते खाऊ जे आहे ते शिकार शेअर करत होता, वाटून खात होता. अँड्रोक्लस कोणाला शेअर करत होता? तर त्या सिंहाला. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. आणि दररोज काय करत होतो? दररोज ज्या प्रकारे तुम्हाला जखम जर झाली तर तुमची आई त्या जखमेला धुवून स्वच्छ पाण्याने डेटॉलने धुवून औषधी पाणी करत असते, मलमपट्टी करत असते. तशाच प्रकारे एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड्स. आणि अशाच प्रकारे अँड्रोक्लस त्या सिंहाचा पंजा जखम जे आहे धुवून त्या ठिकाणी औषधी लावत असा, मलमपट्टी करत असे. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि लवकरच अशा प्रकारे लायन जो आहे, सिंह आहे, तो इकडे तिकडे वळू शकला, म्हणजे त्याला इकडे तिकडे हिंडू फिरू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस व्हेरेवर ही वेंट. मेनी टाइम्स म्हणजे काय? बरेचदा, पुष्कळ वेळा काय करायचा? अँड्रोक्लस ज्या ज्या ठिकाणी जात असे त्या त्या ठिकाणी त्याच्या मागोमाग हा सिंह सुद्धा जात होता, गेला. नंतर इन द मीनवाईल, इन द मीनवाईल पाठोपाठ जात असे. इन द मीनवाईल मध्यंतरीच्या काळात काय झालं मग? तर अँड्रोक्लस मास्टर हॅड कंप्लेन टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव्ह अँड्रोक्लस हॅड रन अवे. बघा, मीनवाईल मध्यंतरीच्या काळामध्ये काय केलं? अँड्रोक्लस मास्टर हॅड कंप्लेन, अँड्रोक्लसच्या मालकाने तक्रार केली टू द ऑथॉरिटीज. म्हणजेच कोणाला केली तक्रार? संबंधित अधिकाऱ्याकडे. काय? दॅट हिज स्लेव्ह, काय तर त्याचा जो गुलाम आहे अँड्रोक्लस हा पळून गेलेला आहे, हॅड पळून गेलेला आहे होता. सोल्जर्स वेअर सेंड इन ऑल डिरेक्शन्स टू कॅप्चर्स, म्हणजे पकडून आणणे अँड्रोक्लस. आणि अशा प्रकारे मग सोल्जर्स वेअर्स काय केलं? तर सैनिक जे आहेत ते सैनिक त्या अँड्रोक्लसला पकडून आणण्यासाठी चारी दिशांनी पाठवण्यात आले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो. हाय अँड लो म्हणजे सगळीकडे काय केलं त्यांनी? सगळीकडे, खूप ठिकाणी, सगळीकडे काय शोध केला? मी दे सर्च, सर्च म्हणजे शोध घेणे होते. टू सर्च म्हणजे शोधणे. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो, सगळीकडे, एव्हरीवेअर्स, हाय अँड लो एव्हरीवेअर. त्यांनी म्हणजे सोल्जरनी या अँड्रोक्लसचा सगळीकडे शोधाशोध केला. बट कुडंट फाइंड हिम, परंतु ते सोल्जर जे आहेत हे सोल्जर्स त्या सिंहाला अँड्रोक्लसला शोधू शकले नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट व्हेअर अँड्रोक्लस लिव्ड. आणि फिरता 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 शेवटी कुठे आले ते? तर अखेरीस ते कुठे आले? ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट. ते जंगलात आले, ज्या ठिकाणी वेअर अँड्रोक्लस लिव्ड, ज्या जंगलामध्ये अँड्रोक्लस राहत होता त्या जंगलात ते आले. नेक्स्ट पॅरेग्राफ. इट सो हॅपन्ड दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन अँड that day while the lion rested near the cave, both of them fell into the hands of the soldiers. So it so happened, नेमकंच काय झालं? अचानक असं काय घडलं? असं इट सो हॅपन्ड, अचानक असे घडलं की की अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लायन रेस्टेड नियर द केव. जेव्हा सिंह जो आहे त्या गुहेजवळ विश्रांती घेत असताना त्याच ठिकाणी अँड्रोक्लस काय झाला? अँड्रोक्लस हा एकटाच बाहेर गेला. आणि जेव्हा बाहेर गेला तेव्हा गुहेजवळ सिंह विश्रांती घेत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर. आणि दोघेही मीन्स अँड्रोक्लस अँड द सोल्जर्स
कॅप्चर्ड बाय द सोल्जर्स, म्हणजे दोन्हीचे दोन्ही म्हणजे सोल्जरच्या तावडीत सापडले, म्हणजेच सैनिकांनी त्यांना पकडलं. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी, आणि पकडलं आणि अशा प्रकारे मग द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी, आणि शहरामध्ये परत ते त्यांना घेऊन गेले. दे put Androclus in the chains in a prison that the lion was caged. काय केलं मग? दे पुट अँड्रोक्लस, त्या सैनिकांनी अँड्रोक्लसला काय केलं तर साखळीने बांधले आणि पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं. साखळीत बांधून अँड्रोक्लसला तुरुंगात डांबले अँड द लायन वाज केज, आणि सिंहाला पिंजऱ्यामध्ये कोंडलं. तुरुंगात डांबलं कोणाला? अँड्रोक्लसला, आणि पिंजऱ्यामध्ये कोणाला टाकलं? लायनला. नेक्स्ट पॅरेग्राफ. इन दोज डेज, लक्षात घ्या, इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम were fed to wild beast as punishment. बघा, इन दोज डेज, त्या काळात, त्यावेळी काय? पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम. सिरियस काय म्हणजे? सिरियस म्हणजे गंभीर, क्राईम म्हणजे गुन्हा. जर एखादा व्यक्ती किंवा लोक काय केला जात असेल तर गंभीर गुन्ह्याखाली आढळलेला असेल तर त्या व्यक्तीला फेड टू वाईल्ड बीस्ट, तर त्या व्यक्तीला स्वागताच्या म्हणजे हिंस्र प्राण्यांच्या तोंडी दिल्या जात असे. म्हणजे हिंस्र प्राणी असेल त्याच्या समोर ढकलून देणे आणि तू खा, म्हणजेच तावडीत देणे, अशा प्रकारे म्हणतात. ॲज अ पनिशमेंट, शिक्षा म्हणून. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर्स वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. रनिंग अवे, मग तर आपल्या मालकाकडून, रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर्स, आपल्या मालकाकडून एखादा व्यक्ती जर पळून गेला असेल तर तो अतिशय सिरियस क्राईम म्हणजे गंभीर गुन्हा त्या काळात समजल्या जात असे. आणि असंच नेमकं केलं होतं. काय तर अँड्रोक्लस वाज रॅन अवे फ्रॉम हिज मास्टर्स, पळून गेला होता ना. देअरफॉर अँड्रोक्लस टू वाज टू बी द थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट, आणि म्हणून हा अँड्रोक्लस पळून गेला असल्या कारणाने या अँड्रोक्लसला सुद्धा त्या हिंस्र प्राण्याच्या तावडीत काय ढकलून दिल्या गेले, त्याला त्याच्या समोर दिल्या गेले. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एवढा पाठ पाहून नंतरचा भाग जो आहे तो नंतरच्या भागामध्ये व्हिडिओमध्ये पाहू. रीडिंग करा, शब्दार्थ समजून घ्या, लिहून घ्या आणि वाचन करा.